मुरबे येथे प्रेयसीची हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर टाकण्यासाठी गावकरी एकजूट झालेत। पालघर तालुक्यातील मुरबे येथे स्नेहा चौधरीला न्याय मिळावा व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन 2 दिवसांपूर्वीच कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। स्नेहाला न्याय मिळावा म्हणून गावातील हजारो नागरिक जमले होते। गावातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जणांनी या कॅन्डल मार्चला सहभाग दर्शवलाय। 10 जूनला मुरबे येथील स्नेहा चौधरी या 19 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली असून आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केली आहे। त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुरबे येथे हजारो नागरिकांनी एकत्र येत 2 दिवसांपूर्वीच कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। या प्रकरणावर विशेष लक्ष टाकण्यासाठी मुख्यमंत्री व राज्यपालांना देखील निवेदन देण्यात आलंय। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी स्नेहाला मारत असताना त्यावेळी कुंभवली रस्त्यावर अनेक लोकांनी पाहिलंय। त्यावेळी लोकांनी तत्परता दाखवली असती तर आज कॅन्डल मार्च काढण्याची वेळ आली नसती। कुमारी स्नेहा पुरुषोत्तम चौधरी हिचं अवघ्या वयाच्या 19व्या वर्षी असं जे दुःखद निधन झालं, तर दुःखद निधन नाही म्हणेन तर ती हत्या, आणि ही जी हत्या झाली तो कलंक आपल्या समाजाला, आपल्या गावाला लागलेला आहे। कारण आजपर्यंत अशी घटना आपल्या ह्या गावात, आपल्या समाजात किंवा पंचक्रोशीत घडलेली नव्हती। जी मुलगी ज्या तारुण्यपणात तिने पदार्पण केलं, 19व्या वर्षात तिचं शिक्षण पूर्ण झाली, नोकरी करत होती आणि कुठे आता जग बघायची तिला वेळ आली, परंतु एका खुनसी प्रवृत्तीच्या व्यक्तीने तिची निर्घुण अशी हत्या केली। आणि हे आम्हाला न पटण्यासारखं आहे, कारण ही तिची जाण्याची वेळ नाही। जो काळ आला, जो विश्वास, जे प्रेम, त्या विश्वासघात केला, त्या प्रेमाने तिचा विश्वासघात केला, आणि अशा हा निर्दयी म्हणजे हृदय पिळून टाकणारी अशी ही घटना, आणि ह्या खुनसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल म्हणून सर्वांनी आपण आज ज्या सह्या केलेल्या आहेत, आज तिचा सातवला झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी, आलेल्या पाहुण्याने आपण त्या सह्या केल्यात, आणि ह्या सह्या आपण त्या पोलीस स्टेशनला, कलेक्टरला, एसपी ऑफिसला आपण देणार आहोत की त्या व्यक्तीला कमी सजा नाही तर जास्तीत जास्त जे कलम लावलेले आहेत 302, 384 आणि 34 अजून जास्त कलम कसे लागतील ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी अशी आपली साथ आम्हाला हवी आहे, कारण आज जो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे तो एक सहानुभूतीपूर्वक म्हणजे त्या स्नेहाला श्रद्धांजली म्हणून आपण ह्या कॅन्डल मेणबत्ती घेऊन या ठिकाणी आपण ह्या हुतात्मा स्मारकात आलेलो आहोत।